हमारी कहानी है, न पूछो ज़माने से कि क्या हमारी कहानी है। हमारी पहचान तो ये है जनाब कि हम हिंदुस्तानी हैं। अरे मित्रांनो, आपला देश आणखी गुलामीतून बाहेर पडला नाही असं वाटतं का? मग असं धरून आणल्यावानी का बसलात? आज कसे राहायला पाहिजे? फ्रेश, टवटवीत. मग काय, एकदा जोरदार जयघोष होऊ द्या. भारत माता की जय! भारत माता की जय! वंदे मातरम! वंदे मातरम! आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, माननीय प्रमुख पाहुणे, शाळेचे मुख्याध्यापक तथा संचालक, सर्व शिक्षक वृंद व माझ्या सर्व विद्यार्थ्यांना माझा नमस्कार. मी जे 4 शब्द तुम्हाला सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्तेने ऐकून घ्यावेत ही माझी नम्र विनंती. आज़ादी की नहीं भुलाना है, जंग ए आज़ादी की नहीं भुलाना है, हर 15 अगस्त को वही लौ जलाना है, हर 15 अगस्त को वही लौ जलाना है. आपला भारत देश इंग्रजांच्या ताब्यात होता. 150 वर्षे इंग्रजांची आपल्यावर गुलामगिरी होती. त्यांनी आपल्यावर कितीतरी कडक कायदे लादले. यात भारतीय लोकांचे आतोनात हाल झाले. याची मी तुम्हाला एक गोष्ट सांगते. भारत स्वतंत्र होण्यापूर्वी भारतावर इंग्रजांचे राज्य होते. गोरा अधिकारी दिसला की भारतीय लोक पळून जायचे. एका दिवशी सर्वजणांनी एकत्र येण्याचे ठरवले. तो दिवस ठरला विजयदशमीचा, म्हणजे दसरा. या सणा दिवशी सर्वजण एकत्र जमले व सगळीकडे एकच आवाज आला, गोरा आला, गोरा आला. सर्वत्र धावधाव झाली. लोक इकडे तिकडे पळू लागले. मग काय, तुडवातुडव झाली. सगळीकडे गोंधळ झाला. स्टेजवर असणारे लोक पाहत होते. कोणता गोरा आहे हे पाहावे तर तो निघाला गायीचे वासरू, म्हणजे गोरा आला. याला पाहून भारतीय लोक धावत सुटले. असे वातावरण भारत स्वतंत्र होण्यापूर्वीचे होते. भारतीय इतिहासात तो दिवस अमर झाला. 15 ऑगस्टला आमचा देश स्वतंत्र झाला. अशा वातावरणात भारत देश होता. मित्रांनो, आपल्या भारत देशात वेगवेगळे प्रांत, वेगवेगळ्या भाषा, वेगवेगळे धर्म, पंथात लोक अडकून बसलेले आहेत. यांना एकत्र करण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी व देशभक्तांनी असे केले. महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, मंगल पांडे, बाळ गंगाधर टिळक यांसारख्या अनेक क्रांतिकारकांनी व स्वातंत्र्य सैनिकांनी मोलाचे योगदान दिले. या सर्व क्रांतिकारकांना व देशभक्तांना श्रद्धांजली करण्याचा हा दिवस आहे.